भाजपच्या रश्मी बागल या आघाडीवर आहेत. आघाडी पिछाडी आपण या ठिकाणी पाहता. इकडे साताऱ्यामधून पाटखळ गणातून भाजपचे राहुल शिंदे हे विजयी झालेले आहेत. सातारा पाटखळ गणामधून भाजपचे राहुल शिंदे विजयी झालेले आहेत. भाजपची मुसंडी ठिकठिकाणी आपण या ठिकाणी पाहताय. साताऱ्यामध्ये पाटखळ गणातून भाजपचे राहुल शिंदेचे आहेत ते विजयी झालेले आहेत. साताऱ्यामध्ये चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसंच पीडब्ल्यूडी मंत्री शिवेंद्र राजे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे. तर तिथे पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, रामराजे नाईक, निंबाळकर मंत्र्यांची फौज आहे सातारा जिल्ह्यामध्ये. आणि तिथे सगळ्याच मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला. कासेगाव गणातून सोलापूरमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. विजय राठोड हे सोलापूर कासेगाव गणातून विजयी झालेले आहेत. तर आतापर्यंत आपण पाहूयात भाजप 9, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी 3 जागांवर आघाडीवर आहे. सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या गट हे आपण या ठिकाणी पाहतोय. तर सोलापूरमध्ये आतापर्यंतची आकडेवारी आपण या ठिकाणी पाहताय. भाजप 9, शिंदेची शिवसेना 2, अजित पवारांची राष्ट्रवादी 3,